हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. हो बेटा, सकाळ सकाळी ब्लिंकिट, सकाळ नाही म्हणजे 11 वाजले. ब्लिंकिटवरून काहीतरी ऑर्डर केलंय, म्हणजे घरातला लागणारा सामान. सध्या ब्लिंकिट जास्त यूज करतोय आम्ही 2-4 दिवसापासून. चलो, क्या है इसमें? ए पप्पाचा फोन येतोय बघ रे. दूध आहे, तुरीची डाळ आहे, बिस्किट्स मुलांसाठी. वाव, छान छान. तर गाईज, आज पण माझं दूध फाटलं होतं, तर मी आज पनीरच बनवून घेतलं. किती छान पनीर झालंय, पाहू शकता. एकदम पांढरं शुभ्र घरचं शुद्ध. आणि इथं मी वरणबट्टीचं पीठ पण भिजवलं. तर आता मी करणार आहे बट्टी, आणि डाळ पण शिजवायला टाकली. मला बट्टी आवडते. हा, मी काल सांगितलं होतं तुला. मग मी तुझ्यासाठी लगेच पीठ दळून आणलं बट्टीचं, माहितीये का? पीठ पोळ्याचं पीठ आणि त्याचं पण पीठ दळून आणलं. हे पहा गाईज, मी छान बट्ट्या आता ठेवल्या वाफवायला. माझ्याकडे इडलीचं भांडं आहे म्हणून मी त्याच्यातच ठेवते. तुम्ही पण याच पद्धतीने करतात का गाईज? आता मी याचं झाकण लावेल आणि याला 15 मिनिटं होऊ देईल छान. ठीक आहे यश? तर कोणाकोणाला आवडते वरणबट्टी नक्कीच कमेंट करून सांगा. तुला? 15 मिनिटात झाली की आपण तळून खाऊ. गाईज, मोंटूने एका पायात कुठली चप्पल घातली आणि एका पायात कुठली घातली, पण दोघंही वाजताय, त्याच्यामुळे तिला इतका आनंद होतोय. कशी फिरते ती. एवढं आवडतंय तुला? आवडली तुला चप्पल? तिचा एक बूट आहे ना रस्त्यावर कुठेतरी पडून गेला, एक हरवलाय, आणि ही पण एक चप्पल कुठेतरी हरवली आहे. दोघं एक एकच आहेत. आले वा. काय आवाज येतोय माऊ? कसला आवाज येतोय? तशा बापरे बापरे, हळू हळू हळू, डोक्याला लागेल. आम्ही बनवली वरणबट्टी. मी तुम्हाला सांगितलं होतं. हे पण आम्ही बिस्किट सारखी कट करते, तशी मोठी मोठी पण आपण कट करू शकतो. कट केल्यानंतर छान असा काला मोडायचा त्याचा, आणि वरण टाकायचं आणि मग खायचं, आणि त्याच्यासोबत मिरचीची भाजी. आहा हा हा. तर हे आहे आपलं खानदेशी जेवण. तर नक्कीच तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही पण ट्राय करा. आणि ही मिरचीची भाजीची रेसिपी तुम्हाला माझ्या मिस्टरांच्या चॅनलवर मिळेल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला. तर चला आता जेवण करतो. तर गाईज, माझं अजून एक पार्सल आलं आज, अजून एक राहिलेलं आहे. तर याच्यात पण काहीतरी दर्शनसाठी जे डेकोरेशनचं सामान आहे, सरप्राईज पण करेल आणि तुम्हाला दाखवेल. तर गाईज, हे जे पार्सल होतं ते मी ओपन केलं आता जस्ट. जो की रेड कलरचे बलून्स मी मागवले होते. हे हार्ट शेप फॉईल बलून असतो तो स्टारवाला, हे सगळं मी रेड कलरमध्येच मागवलेलं होतं. तर ते रेड कलरमध्ये आलं आहे. ब्लू वगैरे सगळंच आलेलं आहे. हे पाहून घ्या तुम्ही हॅपी बर्थडेचं. तर आवडलं मला हे. तर आता जे काही सरप्राईज आहे तो दर्शनला नाही माहिती की मी कधी प्लॅन केलेला आहे. तर तो सरप्राईज आहे. मी तर आता तुम्हाला पण नाही सांगेन मी परवा होईल की कधी होईल, पण मी तुम्हाला उद्या बाकीचे जे पार्सल आहे ते पण दाखवेल ओपन करून. आता हे तर मी ठेवून देईन, कारण मुलं परत एक खोके हे करतील. तर मी आता हे ठेवून देईन. आता जे मी एक कालचं जे पार्सल मागवलेलं आहे ते पण मी लपवून ठेवलेलं आहे. परत जे उद्या येणार आहे ते पण मी लपवून ठेवेल, पण मी उद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकतो. आणि गाईज, मी रोज माझं कंटेंट पोस्ट करते आहे, डेली पोस्ट करते आहे. आय नो व्ह्यूज कमी येत आहेत, पण मी डिमोटिवेट नाही होते. मी असंच कंटेंट माझा क्रिएट करत राहील, पोस्ट करत राहील. आणि पॉझिटिव्ह माइंडसेट आहे माझं खूप. तर मी पॉझिटिव्हली माझं कंटेंट पोस्ट करते. मी बिलीव्ह करते की माझे खूप छान व्ह्यूज येत आहेत वगैरे वगैरे.
तर गाईज प्लीज मला सबस्क्राईब करा, फॉलो करा. जास्तीत जास्त तुम्हाला माझं कंटेंट आवडतो की नाही प्लीज कमेंट करून सांगा. तर चला आता मी करणार आहे स्वयंपाक. आता मी बनवणार आहे पनीर भुर्जी. घरचं पनीर आहे मी बनवलेलं. मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं की मी घरचंच पनीर. तर पनीर भुर्जी बनवेल आणि छान यशला पण आवडतं पनीर भुर्जी, त्याच्यामुळे म्हटलं चला दूध पण वेस्ट नाही झालं आणि छान घरचं पनीर पण तयार झालं. गाईस सकाळपासून पनीर बघा मी छान पाण्यात ठेवलेलं होतं. आता छान याला किसून याचं पनीर भुर्जी करेल. इथं मसाला पण रेडी आहे. आता याच्यात मी छान पनीर किसून टाकेल. तर गाईस ही बघा आपली किती छान झाली आहे पनीर भुर्जी, पाहू शकतात. खूप छान दिसते. तुम्हाला पण नक्कीच तोंडात पाणी येत असेल. तर आता मी पोळ्या करते आणि लगेच मग जेवण करूया. तर गाईस खूप छान झाली भाजी घरच्या पनीरची, एकदम प्युअर आणि टेस्ट पण एकदम छान, खूप टेस्टी झाली. तर तुम्ही बघू शकतात भाजी किती सुंदर दिसते. मला पण दाखव ना काढू. तर हे बघा मोंटू आणि यश पण जेवायला बसले इथं. आता